परदेशात शिक्षण घेण्याबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारचे समज, गैरसमज, चुकीच्या कल्पना आपल्याला दिसून येतात. आपल्या आसपासच्या लोकांकडून ऐकलेल्या या गप्पांमुळे आपल्या मुलांना परदेशात पाठवायचं की नाही असा प्रश्न पालकांच्या मनात उभा राहतो. या अडचणी ऐकून विद्यार्थ्यांच्या मनातही शंका येतात. त्यामुळे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याऐवजी मायदेशातच शिक्षण बरं असा सूर सर्वसाधारणतः दिसून येतोय. अशा वेळी परदेशातील शिक्षण हे विद्यार्थ्यांचं स्वप्न केवळ स्वप्नच उरतं. ते खरं करण्याचा प्रयत्न ते सोडून देतात. पण अशी वेळ विद्यार्थ्यांवर येऊ नये. परदेशातील MBBS शिक्षणासाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, खर्च किती, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी निवडताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देणार आहे. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हॅलो 24 तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे परदेशातील MBBS शिक्षणाच्या संधी, शंका. आणि आपल्याला या संदर्भात माहिती देतील डॉक्टर महेंद्र कुमार पाटील सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर महेंद्र पाटील हे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून परदेशातील वैद्यकीय शिक्षण पद्धतींचे अभ्यासक असून प्रत्यक्षात तिथं जाऊन तिथं असणाऱ्या सोयी सुविधा आणि अभ्यास करून भारतीयांच्या दृष्टीने सर्वोत्तम अशा वेगवेगळ्या वैद्यकीय प्रशिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटीत त्या रिकमेंड करतायत. इतकंच नाही तर ते अनेक देशांमधील वेगवेगळे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीचे स्वतः ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह देखील आहेत. गेल्या 5 वर्षात डॉक्टर महेंद्र पाटील यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे आज शेकडो विद्यार्थी विविध देशांमध्ये सर्वोत्तम अशा युनिव्हर्सिटीत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांचा कल गेल्या काही वर्षांपासून MBBS कडे वाढतोय. मात्र हा का वाढतोय या संदर्भात आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. डॉक्टर, आता आपण खरं तर विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण बघतोय की अनेक काही वर्षांपासून MBBSच्या शिक्षणासाठी भारतीय जे विद्यार्थी आहेत त्यांचा कल हा परदेशात जाण्याकडे वाढलेला आहे. त्यामागची नेमकी कारण काय आहेत? अतिशय योग्य प्रश्न आहे तुमचा. भारतीय विद्यार्थ्यांचा गेल्या 10 ते 15 वर्षांपासून MBBS किंवा तत्सम कोर्सेससाठी परदेशात जाण्याचं प्रमाण खरोखरच वाढलेलं आहे. त्यामागील कारणे असे आहेत. एकतर भारतात वैद्यकीय शिक्षण घ्यायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा तुम्हाला नीट क्वालिफिकेशन जे आहे ते तुमचं 700 पैकी 550, 600 असावं लागतं किंवा अदरवाईज तुमच्याकडे 1 ते 1.5 करोड रुपये खर्चाची तयारी असावी लागते. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा भारतीय ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा प्रायव्हेट डीम युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत तिथे तुलनेने आपण पाहिलं, बारकाईने विचार केला तर त्या युनिव्हर्सिटीजमध्ये परदेशातील युनिव्हर्सिटीज इतक्या फॅसिलिटीज सध्या तरी प्रायव्हेट याच्यामध्ये दिसत नाही. खरं. मात्र डॉक्टर, आपण बघतोय की परदेशामध्ये शिक्षण घेण्याचं म्हटल्यानंतर अनेक पालकांच्या मनात किंवा विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका असतात. तर तिथे जावं कसं किंवा कुठली युनिव्हर्सिटी चांगली आहे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, तर ही निवड करत असताना कुठल्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे? सर्वप्रथम आपण कंट्री सिलेक्शन म्हणजे आपण देशाची निवड करणं हा एक महत्वाचा भाग आहे. आपण ढोबळमानाने विचार केला तर जगाची विभागणी आपण विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा भागांमध्ये केली तर आपण साधारणतः विकसित या प्रकारात मोडतो. आपल्यापेक्षा जे विकसित आहेत म्हणजे अमेरिका किंवा युरोप या गोष्टींचा आपण विचार करतो. तर अमेरिका, युरोप सोडूनही युरोप बाहेरील म्हणजे शेंजन कंट्रीज सोडून जे काही देश आहेत जसे की युक्रेन आहे किंवा युरोप बाहेरील रशिया आहे, हे देश मुलांचे जास्त पसंतीस आहेत. कारण तिथल्या युनिव्हर्सिटी ह्या 100-150 वर्ष जुन्या आहेत. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज, त्यांची फी ही इंडियन युनिव्हर्सिटीच्या तुलनेत जवळजवळ 5 पटीने कमी आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या तुलनेत. हे एक कारण आहे. दुसरं एक आणखी कारण आहे, तिथले मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा पासिंग रेशो म्हणजे पास आउट झाल्यानंतर जे मुलं FMG ची एक्झाम देतात, MCI स्क्रीनिंग, ती देण्याचं प्रमाण आणि ती पास होण्याचं प्रमाण या 2-3 कंट्रीज मध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांचा सध्या परदेशातील MBBS कडे ओढा आहे. अर्थातच. मात्र डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की परदेशातलं जे शिक्षण आहे ते भारताच्या शिक्षणापेक्षा कुठेतरी पैशांमध्ये कमी आहे, म्हणजे तिथं कमी पैसा भरावा लागतो. इथं MBBS शिक्षण म्हटल्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1 कोटी तरी लागतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये. मात्र डॉक्टर, भारतीयांसाठी परदेशाचं शिक्षण म्हटल्यानंतर कोणती युनिव्हर्सिटी ही सगळ्यात चांगली आहे? परदेशातलं कुठलं शिक्षण हे सगळ्यात चांगलं असो? ॲब्सोल्युटली. आपण सर्वप्रथम प्राधान्य देतो अमेरिकेला, US ला, त्याच्यानंतर युरोपला देतो आणि रेस्ट ऑफ दी वर्ल्ड. आपण युनिव्हर्सिटी सिलेक्शन करताना
ह्या गोष्टींचा बारकाईने विचार केला पाहिजे. ती युनिव्हर्सिटी किती जुनी आहे, तिथे एमसीआयचे अक्रिडेशन आहेत का, WHO चं अक्रिडेशन आहे का, त्यांचा FMG चा पासिंग रेशो काय आहे, तिथे भारतीय मुलं किती आहेत, ती बायलिंग्वल आहे की युनिलँग्वल आहे. आता बायलिंग्वल आणि युनिलँग्वल हे दोन असे प्रकार आहेत. बायलँग्वल म्हणजे तिथली स्थानिक भाषा अधिक इंग्रजी भाषा आणि युनिलँग्वल म्हणजे फक्त इंग्रजी भाषा. आता जर कुणी आपल्याला मेडिसिन, सर्जरी किंवा गायनेक असे जे मेडिसिनचे विषय आहेत हे जर तुम्हाला रशियन किंवा युक्रेनियन लँग्वेज मध्ये शिकवले तर ते मुलांना त्या प्रमाणात समजत नाहीये. तर तिथे ऍडमिशन घेताना आपण साधारणतः ही गोष्ट सर्वप्रथम पाहिली पाहिजे की आपण युनिलँग्वललाच ऍडमिशन घेतलं पाहिजे. बायलँग्वलला घेतलं तर आपल्या ते बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाहीत. शिवाय आल्यानंतर आपले जे एमसीआयची स्क्रीनिंग द्यायची आहे ती पण इंग्लिशमध्ये, ती एक काळजी घेतली गेली पाहिजे. आणि डॉक्टर, सिलेक्शन नेमकं कसं होतं? म्हणजे आपण तर कॉलेज निवडणार, पण कॉलेज कडून पण काही टर्म कंडिशन असतात हो, की absolutely. कुठल्या बेसवर त्यांचं सिलेक्शन होईल, किंवा आपण भारतात बघत असतो की MBBS किंवा मेडिकल साठी नीट ही परीक्षा द्यावी लागते. तर परदेशात जर MBBS शिकायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या परीक्षा आहेत, पूर्व परीक्षा ज्या घेतल्या जातात त्या कोणकोणत्या आहेत आणि कुठल्या बेसवर सिलेक्शन आता ही थोडीशी प्रोसेसच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. परदेशात ज्यावेळेस एखाद्या मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशनला जाता त्यावेळेस त्यांचा जो भारतीय मुलांसाठीचा बेसिक क्रायटेरिया आहे तो इथील प्रायव्हेट कॉलेजला आहे असाच आहे. एमसीआयचे जे रूल्स आहेत त्याच्यात त्यांनी जे सांगितलेलं आहे की तुमची नीट क्वालिफिकेशन म्हणजे मिनिमम पासिंग क्वालिफिकेशन जे आहे नीटचं ते कम्प्लीट पाहिजे आणि पीसीबी मध्ये तुम्हाला एमसीआयने ठरवून दिलेल्याप्रमाणे मार्क्स पाहिजेत. हे ज्यावेळेस असतील त्यावेळेस बऱ्याचशा युनिव्हर्सिटी अशा आहेत की डायरेक्ट ऍडमिशन त्या देतात आणि काही युनिव्हर्सिटी अशा आहेत की त्या त्यांच्या स्वतःच्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम घेतात. पण मला तरी असं वाटतं परदेशात असणाऱ्या जागा पाहता तिथे 500-600 परदेशी मुलांना एका वेळेस एका बॅचला ऍडमिशन दिलं जातं. तर असं कधी होत नाही की ऍडमिशन मिळत नाहीये. फक्त कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचा चॉईस हा आपल्या थोडासा मार्कांवरती पण डिपेंड असतो. हो हो, अर्थातच. डॉक्टर, तुम्ही इतक्या वर्षांपासून खरं तर प्रयत्न करतायत की भारतातले अधिकाधिक मुलं बाहेर जाऊन, परदेशात जाऊन MBBS शिक्षण घेतील यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच परदेशापर्यंत म्हणजे परदेशात शिक्षण आणि त्यांचा जो 6 वर्षांचा हा प्रवास असतो, या प्रवासादरम्यान तुम्ही विद्यार्थ्यांची कशी मदत करतात? विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना किंवा सुविधा देत असतात? मॅडम, एक ॲब्सोल्युटली चांगला क्वेश्चन आहे. ज्यावेळेस आपण सुरुवातीला मुलगा आपल्याकडे येतो किंवा पॅरेंट्स आपल्याकडे येतात त्यांना ऍडमिशन प्रोसेस समजावून सांगण्यापासून त्यांचं ऍडमिशन लेटर काढणे, त्यांचे व्हिसा किंवा त्यांच्या डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करणं, त्यांचं एअर तिकीट काढणं, त्यांच्या मुलांबरोबर किंवा बाकीचे जे काही असतील आणखी त्यांच्याबरोबर जर कोणी जाणारे इच्छुक असतील तर त्यांच्याबरोबर आम्ही आमचा एक एस्कॉट असतो, तो युनिव्हर्सिटीपर्यंत त्याला घेऊन जातो. युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर तो तिथल्या सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करूनच मुलांचे हॉस्टेलचे ऍडमिशन, त्यांचे कॉलेजचे ऍडमिशन, रजिस्ट्रेशन ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करूनच ऍक्च्युअल कॉलेज ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेसच तो परत येतो. म्हणजे आम्ही एकदम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे फक्त ऍडमिशन प्रोसेसच नाही तर मुलगा पास आउट होईपर्यंत आम्ही लोकल सपोर्ट सुद्धा त्यांना 6-6 वर्षे तिथे देतो. डॉक्टर, आपण बघत असतो की भारतामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी चांगली स्पर्धा रंगलेली असते. परदेशातलं जेव्हा शिक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट या कॉलेजचं स्ट्रक्चर कसं आहे आणि ऍडमिशन घेण्यासाठी तिथली नेमकी प्रक्रिया काय असते? गव्हर्नमेंट कॉलेज हे उत्तम आहे की प्रायव्हेट कॉलेज परदेशात शिक्षण ॲब्सोल्युटली गव्हर्नमेंट कॉलेज उत्तम आहे. जगात तुम्ही कुठेही गेलात तरी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ज्या फॅसिलिटी असतात त्या निश्चितच प्रायव्हेट कॉलेजमध्ये नाहीयेत. कारण एखादं साधं मेडिकल कॉलेज किंवा एखादं इन्स्टिट्यूट मेडिकल ज्यावेळेस आपण उभारायचा प्रयत्न करतो, भारतीय करन्सीमध्ये आपण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर अंदाजे 1,500 ते 2,000 CR पर्यंत त्याचा खर्च जातो. एखादा प्रायव्हेट माणूस, प्रायव्हेट संस्था ज्यावेळेस ते कॉलेज ओपन करतो त्यावेळेस त्याचा जो हेतू असतो तो एकतर म्हणजे काय हेतू असतो हे जवळजवळ सगळ्यांच्या लक्षातच आहे. तो काही फार सेवा करणं हा उद्देश नसतो त्याचा. त्याला त्यातून काहीतरी अर्निंग झाली पाहिजे किंवा काहीतरी मिळालं पाहिजे ह्या उद्देशाने त्याने ते केलेलं असतं. मग तो काय करतो, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा टीचिंग स्टाफमध्ये याच्यामध्ये कुठेतरी कटौती करतो, ते कमी दर्जाचं देतो. परिणामी त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरती होतो. आणि गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये तसं नसतं.
प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा इतिहास पाहिलं तर तुम्ही 10-15 वर्षाचा आहे. परदेशातील ज्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहेत ह्या साधारणतः 100-120 वर्षापर्यंत जुन्या असणार आहेत. ज्यांचे एनकॅम किंवा एनकॅम ऍक्सेलरेशन असतील किंवा WHO चे ऍक्सेलरेशन असतील किंवा इव्हन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे ऍक्सेलरेशन असतील. हे जवळजवळ 1970-73 पासून ज्यावेळेस पासून इंडियन मुलं परदेशात शिक्षण घेतात त्यावेळेस पासूनचा डाटा आपल्याला गव्हर्नमेंटचा उपलब्ध असतो. त्यांच्या फी सुद्धा तुलनेने कमी असतात कारण त्यांना पैसा वसूल करणे हा त्यांचा उद्देश नसतो. खरंय. आणि खूप अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की पैसा वसूल करणं हा त्यांचा खरा उद्देश असतो. मात्र डॉक्टर, आपण बघत असतो की भारतातच जेव्हा MBBSचं शिक्षण घेण्याचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो की फीस किती असणार, आणि फीस खूप जास्त आहे. परदेशात जर शिक्षण घ्यायचं असेल तर बजेट किती असणं गरजेचं आहे आणि त्याची ऍडजस्टमेंट काही करता येते का? कारण तुम्ही अगदीच पूर्ण प्रोसेस करतात, त्यांचं 6 वर्षांचं शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत तुम्ही त्यांच्या मदतीसाठी असतात, तर बजेट किती असणं गरजेचं आहे? अगदी अतिशय सर्वांना पडणारा हा महत्वाचा प्रश्न आहे. पालक किंवा विद्यार्थी ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न असतो बजेट किती आहे. बऱ्याच वेळा कुठेतरी ऐकून आलेले असतात किंवा कुणाच्या तरी ऍडव्हर्टाईज वाचून आलेले असतात 15 ते 20 लाख रुपयात MBBS. पण मी सगळ्यांना हे सांगेल ऍक्च्युली ते सगळं भ्रामक आहे. 15 ते 20 लाख रुपयात MBBSचा 6 वर्षाचा खर्च होऊच शकत नाहीये. साधारणतः तिथल्या फर्स्ट इयरचा जो खर्च आहे, तुमचं ट्युशन, हॉस्टेल, ऑदर्स, तुमचं मेस, तुमचं जाणं येणं, कन्सल्टन्सी चार्ज, पहिल्या वर्षीचा एक साधारणतः चांगल्या दर्जाच्या युनिव्हर्सिटीत जर आपण पाहिल्या तर 6.5 ते 7 लाख रुपये हा पहिल्या वर्षीचा खर्च येतो आणि सेकंड इयर नंतर 4.5 ते 5 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. याच्यात पॉकेट मनी इन्क्लूड नाहीये. म्हणजे हे साधारणतः एक 25 ते 30 लाख रुपयाचं युनिव्हर्सिटीचं बजेट असतं, चांगली युनिव्हर्सिटी असेल तर. तर आपण बऱ्याच वेळा काय होतं का लोकांनी कुठेतरी ऐकलेलं असतं 15 लाख 20 लाख रुपये याच्यामध्ये MBBS, तर ते कधी शक्य होत नाहीये. आणि यांना बरेचसे लोक बळी पडून काय होतं मग की अनडेव्हलप कंट्रीज मध्ये जातात किंवा जिथे काही चांगल्या सेवा नाहीयेत, जिथे कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही, अशा ठिकाणी जातात आणि परिणामी त्याचा मग रिझल्ट वरती परिणाम होतो किंवा परदेशातील शिक्षण हे क्वालिटीचं नाहीये. ह्या निर्णयाप्रत लोक अशा चुकांमुळे येतात. अर्थातच. शिक्षण झाल्यानंतर कोणकोणत्या संधी खरं तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत, मला त्या संदर्भात देखील जाणून घ्यायचंय. ऍक्च्युली परदेशात ज्यावेळेस मुलं जातात, इथे ज्यावेळेस MBBS करतात त्यावेळेस त्यांचा व्ह्यू इतका ग्लोबल नसतो. परदेशात ज्यावेळेस मुलं जातात त्यावेळेस ते USMLE किंवा प्लॅब या परीक्षांचा बरेचसा विचार करतात. MBBS करत असतानाच तिथे एक्झाम देतात. USMLE थ्रू तुम्ही जर US मध्ये PG करायला गेलात, पोस्ट ग्रॅज्युएशन MD-MS करायला, तर तुम्हाला आत्ताच्या आपल्या इंडियन करन्सीमध्ये सध्याच्या दिवसात 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत स्टायपेंड मिळतात. हा, तर ही गोष्ट इंडियात राहून बरेचसे हुशार विद्यार्थी ही USMLE काय किंवा काय ह्या गोष्टींचं जास्त विचार करत नाहीत किंवा माहिती नसते. परदेशात तसं नाही, अगदी सामान्य असणारा मुलगा USMLE क्रॅक झालेला मी तरी पाहिलाय. मात्र डॉक्टर, आपण बघत असतो की भारताबाहेर शिक्षण घेणं त्यासाठी इंग्लिश खूप चांगलं असणं गरजेचं आहे. मात्र जेव्हा भारतातून अनेक मुलं जातात तर एक मनात भीती असते की आपल्याला इंग्लिश तेवढी चांगली बोलता येत नाही. त्यांना तुम्ही काय आवाहन करा? नाही, त्यांना मी एकच सांगेल, मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस इंडियन बॅच असते तिथे एकतर एका क्लासमध्ये 13-14 मुलं असतात. त्या 13-14 मुलांनाच एकच शिक्षक हे करतात आणि सर्वसामान्यच लोक असतात तिथं जाणारे. एकतर इथं त्यांचा मार्कच्या बेसिसवरती नंबर लागलेला नसतो किंवा इथे घालण्यासाठी त्यांना 1 ते 1.5 करोड रुपये त्यांच्याकडे नसतात, असे मुलं जातात. म्हणजे ते क्वालिफाईड किंवा त्या लायक नाहीत असं अजिबात नसतं. ऍक्च्युली हे भारतामध्ये सध्या जे नीट एक्झाम जी आहे, नीट बद्दल बरेचसे गोंधळ वगैरे तुम्ही सगळेच आता पाहतात, त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं. पण ते मुलं जे आहेत म्हणजे पहिलीपासून 12वी पर्यंत त्यांनी जो स्टडी केलेला असतो त्या स्टडीच्या मुद्द्यावरती त्यांनी त्या स्टडीच्या आधारावरती त्यांचं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. ऍक्च्युली ते होत न होता ते नीटच्या याच्यावरती करतात, पण त्या मुलांमध्ये क्वालिटी असती. हे मुलं निश्चितच तिथे गेल्यावर इंग्लिश मीडियमचा थोडासा अडचण होतो, कारण आपली इंग्लिश आणि त्यांची इंग्लिश याच्यामध्ये थोडासा फरक आहे. पण एकदा हळूहळू त्यांना ती सवय होऊन जाती, ती अडचण बरेच वेळा 1-2-3 महिन्यात निघून जाते. अर्थातच. डॉक्टर, मला आणखी एक प्रश्न विचारायचा होता की आपण बघतोय की
कल जो आहे तो परदेशात जाण्याकडे वाढतोय, मात्र अनेक समज गैरसमज आहेत. ते गैरसमज आपण दूर करण्याचा प्रयत्न आता तर करतोच आहे. मात्र अशी कुठली गोष्टी आहेत, अशा कुठली कमतरता आहेत की ज्यामुळे भारतातले अनेक विद्यार्थी हे परदेशात जाऊन शिक्षण घेतात, या विषयावर मला तुमच्याशी बोलायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशातील शिक्षण आणि त्यामध्ये मिळणाऱ्या आपल्याला संधी या विषयावर आज आपण चर्चा करतोय. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे सुरुवात करूया. डॉक्टर, आपण बघतोय की जसं सुरुवातीलाच आपण बोललो की अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचा कल हा भारताबाहेर शिक्षणाकडे वाढलेला आहे. भारतामध्ये अशा कुठल्या गोष्टींची कमतरता आहे किंवा शिक्षणामध्ये आपण MBBSच्या शिक्षणामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण कुठे कमी पडतोय की विद्यार्थी भारताबाहेर जाऊन शिक्षण घेत आहेत? मुळात इथे वैद्यकीय शिक्षणाच्या ज्या जागा आहेत त्या तुलनेने कमी आहेत. अच्छा. आणि जे इच्छुक मुलं आहेत मेडिकलला जाणारे त्यांची संख्या जास्त आहे. हा झाला एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की इथे जर प्रायव्हेट कॉलेजला किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा एक साधारणतः 1 ते 1.5 करोड रुपयापर्यंतचे खर्च आहेत. वेगवेगळ्या कॉलेज किंवा वेगवेगळ्या डीम युनिव्हर्सिटीवरती ते डिपेंड आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्या संदर्भातला. अर्थातच. आणि डॉक्टर, अनेक विद्यार्थी आणि पालक आहेत ज्यांना बाहेर शिक्षण घ्यायचंय, मात्र काही गोष्टींमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाहीये. मग ती आर्थिक चणचण असू दे किंवा गैरसमज देखील मनात असतात, तर अशा विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही काय आवाहन कराल? परदेशातील MBBS शिक्षणासंदर्भात मी तुम्हाला एवढंच सांगू शकेल, परदेशात जाण्यापूर्वी पर्टिक्युलर कंट्रीचा बारकाईने अभ्यास करा. ती आपल्यापेक्षा डेव्हलप असली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन कराल त्यावेळेस ती युनिव्हर्सिटी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांची लिस्टेड असली पाहिजे. तिथे USMLE चे असेलरेशन असले पाहिजे, म्हणजे युनायटेड स्टेट्स मध्ये जाऊन त्यांना PG करता आलं पाहिजे. हे बेसिक मुद्दे आहेत. दुसरा मुद्दा आहे ती युनिव्हर्सिटी जी आहे ती गव्हर्नमेंटच असली पाहिजे. कारण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की एक फी सांगितली जाते आणि प्रत्यक्षात वसूल करताना ती वेगळी केली जाते. परदेशात असू किंवा भारतात असू गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज बाबत असे कधीही प्रॉब्लेम होत नाहीयेत. दुसरा मुद्दा आणखी एक असा आहे की ती युनिव्हर्सिटी युनिलँग्वेज असली पाहिजे, ना की ती बायलँग्वेज असली पाहिजे. त्याला कारण असं आहे किंवा मेडिसिन, सर्जरी किंवा गायनॅक हे सब्जेक्ट तुम्हाला जर कोणी युक्रेनियन, रशियन किंवा चायनीज भाषेत शिकवले तर ते आपण तेवढे समजू शकत नाही किंवा समजून घेतले तरी आपल्याला आल्यानंतर परत भारतातच यायचंय. आपल्याला भारतात येऊनच प्रॅक्टिस करायची, त्याचा एकतर काही उपयोग होत नाही. किंवा भारतात आल्यानंतर MCI ची जी स्क्रीनिंग द्यायची आहे ती पास होणं पण जरा त्या लँग्वेजमुळे प्रॉब्लेम होतो. तर ह्या बेसिक गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. अर्थातच. डॉक्टर, तुम्ही जे MBBSचं शिक्षण आहे, 6 वर्षांचं शिक्षण जेव्हा एखादा विद्यार्थी परदेशात जाऊन करतोय तर या 6 वर्षामध्ये तुम्ही त्यांना पूर्ण मदत करत असतात. 6 वर्ष, तर त्यामध्ये ती मदत कशी असते? अर्थातच काय काय सोयी सुविधा तुमच्याकडून त्यांना देण्यात येतात? मॅडम, आपण सुरुवातीपासून म्हणजे त्यांच्या ऍडमिशन काउन्सिलिंगच्या फर्स्ट डे पासून ऍडमिशन लेटर करणं किंवा त्यांचे विविध गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीचे इन्व्हिटेशन घेणे, त्यांचे व्हिसा प्रोसेस करणे, त्यांच्याबरोबर एस्कॉर्ट पाठवणे, हे तर बेसिक डिपार्चरच्या पूर्वीची झाली. डिपार्चर नंतर सुद्धा मुलांना तिथे ज्या ज्या वेळा कोणत्याही गोष्टीची काही अडचण भासेल त्यावेळेस आमचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, जवळजवळ 80% युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ते मुलांची केअर प्रॉपरली टेक केअर करतात. हो. खरं तर डॉक्टर, अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि बोललेला आहात. खूप महत्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तेव्हा तुम्हाला देखील परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर आजच डॉक्टरांना संपर्क करा. 6 वर्षांच्या MBBS शिक्षणामध्ये तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या तर त्या सगळ्या अडचणींवर, तुमच्या शंकांवर मात करण्यासाठी सर आहेतच. कुठलीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर सरांना तुम्ही संपर्क साधू शकतात. आर्थिकरित्या असू दे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण असेल तर सर पूर्ण सपोर्ट करत असतात. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे.